कंठीराव नाम अंगी भरून या प्रेम थापता का कंठीराव नाम अंगी भरून या प्रेम ऐसे काही द्यावे दान आलोपतीत शरण संताचे पायी ठेवी वेळोवेळा डोई ऐसे काही द्यावे दान आलोपतीत शरण तुका म्हणे तरे एका भव सिंधू सरे ऐसे काही द्यावे दान आलोपतीत शरण ठल कंठीराव नाम अंगी भरून या प्रेम ऐसे काही द्यावे दान आलोपतीत शरण प्रस्तुत सेवेसाठी हा घेतलेला अभंग कोणत्या प्रकरणातला आहे हे सांगायची गरज नाही, कारण आपण सर्व वारकरी आहे, सगळे गाणारी म्हणणारी मंडळी आहेत, जवळजवळ 50 वर्षापासून वारी करणारी मंडळी आहे. त्याच्यामध्ये बाबाची तर तिसरी पिढी आहे वारी करण्यामध्ये. आलं का लक्षात की हा अभंग कोणत्या प्रकरणातला आहे हे सांगायची गरज नाही. महाराजांनी अभंग केले भूतळी, किती भूतळी, ज्या ज्या वेळेला अनुभव आला त्या त्या वेळेला महाराजांनी अभंग लिहिला. अनुभव आले अंगात ते या जगात देतसे. महाराजांनी संत पर अभंग केले, भक्ती पर अभंग केले, उपदेश पर अभंग केले, मागणी पर अभंग केले, वीरा पर अभंग केले, असे भूतळी अभंग केलेले. आजचा कोणत्या प्रकरणातला अभंग आहे तर हा मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. आज आपण कायेने, वाचेने, मनाने, धनाने, शरीराने 5 तप आळंदी पासून ते पंढरपुरापर्यंत 5 तप घडलेत. तुम्हाला माहिती नाही, वारीत चालत असताना 5 तप प्रत्येकाचे घडलेले आहेत. कायिक, वाचिक, मानसिक आणि शारीरिक हे सगळे तप घडलेले आहेत. तपाशिवाय काही प्राप्त होत नाही. वारी हे तप आहे, भक्ती सुद्धा तप आहे आणि तपाच्या सामर्थ्याने काय होत नाही. नामदेव रायाने एवढी भक्ती केली, तपाच्या सायासाने काय केलं त्यांनी फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध पेला. म्हणजे हे तपाचं सामर्थ्य आहे. जनाबाईचं सामर्थ्य नुसतं शेणाच्या गौऱ्याला हात लागला तर त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. म्हणजे काय सामर्थ्य आहे. काही संतांची तर नुसतं संत चरण रज, म्हणजे चालत असताना पालखी सोहळ्यामध्ये छोटासा कण धूळ उडून पडले आपल्या अंगावर तर त्याचा परिणाम काय होतो. तुका म्हणजे निमित्त रजत म्हणू लागत पडला तरी त्याचं काय होतं, त्रिविध तापाची झाली शकून. म्हणजे एवढं सामर्थ्य या भक्तीमध्ये, तपामध्ये. तपे विन दैवत,
दिदल्या विन प्राप्त गुजे विनहित कोण सांगे. तपाशिवाय नाही. रात्रीचा दिवस करावा लागतो, दिवसाची रात्र करावी लागते, हाडाचे काढ करावं लागतात, रक्ताचं पाणी करावं लागतं. त्यावेळेला फक्त त्या देवाची कृपा होते, संताची कृपा होते. जोपर्यंत संताची कृपा होत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नात बाबा देव सुद्धा येऊ शकत नाही. जर त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नाथ महाराज म्हणतात, संताविन प्राप्ती सांगितलेला आहे. वेदाने सांगितलेलं आहे, संताशिवाय त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. कोणत्या संतांचे? आमच्या सारख्या. अरे ज्याने जगाच्या कल्याणासाठी चंदनासारखा ध्येय जिलवला, जगाचे आघात सहन केले. आम्ही आघात सहन केलेले नाहीत. तुम्ही मागाशिवाय देत असाल तरी मला काय तर सोशी जगाचे आघात. ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्यासाठी किती जगाचे आघात सहन केले. झोळ्या पाडल्या, काड्याच्या पेट्या दिल्या नाही, मडकं दिलं नाही, त्रास दिला, देहांतर प्रायचित घ्यावं लागलो. म्हणजे किती त्रास दिला. तुकाराम महाराजांना तुम्ही कीर्तन करता का? मला सांगू नका, मला माहित आहे कुठं टोला मारायचा ते. तुकाराम महाराजांनी काय खातो आम्ही कासया संगती, कशाबरोबर मी खातो आणि कुठं राहतो आणि काय करतो. भंडाऱ्या डोंगर, घुराड्या डोंगर, भामचंद्र, लोगाव, चाकण, वस्तूर, जुन्नर पर्यंत काय केला? भक्ती केली. भक्ती. आणि जुन्नर मध्ये त्या वतूर गावामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्यावर सद्गुरूची कृपा झाली. तो दिवस कोणता होता? माग गुरुवारच्या दिवशी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्याच्या अगोदर महाराजांना किती त्रास झाला, किती लोकांनी काट्याने मारलं, गारवावर बसवलं, गळ्यात चपलाचा हार घातला, मिरवणूक काढली, त्यांच्यावर आरोप केले. काय बाबा, माझ्यावर पण आरोप केलेला बाबा. मला सांगा, त्या संतांचं तर सोडून द्या, माझ्याकडे पण पाठवून दिले होते. असे नास्तिक लोक आहेत, त्रास देणारे लोक असतात. पण महाराजांनी त्यावेळेला काय सांगितलं? जाई ओ माते नकरी सायास आम्ही विष्णुदास पैसे
बाबा माझ्यावर पाठवून दिले आरोप घेतले काही आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही हा की संतांच्यावर आरोप केले त्यांना त्रास दिला काय तरी पण ते जगाच्या कल्याणासाठी काय केलं त्यांनी आघात त्यांच्यावर आघात आले संकट आले लोकांनी त्रास दिला पण त्या त्रासातून जगाचं कल्याण झालं आज त्यांचे रात्रंदिवस दिनरजनी त्यांचं ध्यान करतात ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली आज कशामुळे ते आघात स्वयं त्यांनी केल्यामुळे आज त्यांची कीर्ती पसरली उत्तमाची उरे कीर्ती मागे या जगाच्या पाठीमागे या संतांची कीर्ती शिल्लक राहिली एवढंच नाही जगांचं या जगातामध्ये संतांचं वाङ्मय आहे गीता आहे भागवत आहे गाथा आहे पण त्यांच्या माथ्यात बसत नाही म्हणून ज्यांनी ज्यांनी गीतेवर गाथेवर ज्ञानेश्वरीवर अभ्यास केला चांगला त्यांच्यावर कृपा झाल्याशिवाय राहत नाही पण एक तरी ओवी अनुभवायला पाहिजे एक तरी ओवी अनुभवावी पण कोणती अनुभवायची भरपूर ओवी आहेत ना पण भरपूर असताना पण एक ओवी जर आपण त्याचा अनुभव घेतला साच आणि मवा मितले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे या ओवी प्रमाणे जर तुम्ही वागला तर आचरणात आणला तर तुमचा परमार्थ नवे नवे संसार सुद्धा सफल झाल्याशिवाय राहणार जनाबाईंनी तर साष्टांग दंडवत केला तर आम्हाला हका मारून सांगितलं तुकाराम महाराजांनी काय हकारोणी सांगे नाम घेता नाहू नका याच्याही पुढे काय म्हणले किती सांगू तरी नायकती टिंबटिंबाची तुमचा अधिकार आहे माझा अधिकार नाही किती सांगू तरी नायकते टिंबटिंबाचे जागा बघून का याच्याही पुढे जाऊन सांगितलं नाथ महाराजांनी काय माये गेली होती पंढरपुरासी हरी नाही मुकासी अरे मुडा मूड म्हटलेलं आहे शिव्या दिलेल्या आहेत का तर तुमचं कल्याण हो महाराजांनी शेवट बोंब वाजली वाजे तसे बोंब नायकती कहाणी आपण किती बडबड करणार आहे किती सांगणार आहेत आपण किती सांगणार आहे सांगून सांगून थकले कितीतरी महाराज गेले आता आपण सुद्धा त्या मशनामध्ये जाणार आहेत लक्षात ठेवा सांगून म्हणून महाराजांनी त्या संतांनी हाडाचे काळे केले रक्ताचं पाणी केलं आणि भक्ती केली पण तरी पण ते काय म्हणायचे आपण सहज म्हणतो मी एवढ्या वाऱ्या केल्या तेवढ्या वाऱ्या केल्या भक्ती केलेली सुद्धा कळाली नाही पाहिजे जप केलेला सुद्धा लोकांना कळाला नाही पाहिजे परमार्थ केलेला सुद्धा लोकांना कळाला नाही पाहिजे जो इंद्रियात बोला इंद्रियात जो इंद्रियात सोरोनी जेवी तयासीत पावे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे आपल्या इंद्रियाला सुद्धा चोरून जेवलं पाहिजे तयासीच त्याला त्याची प्राप्ती होते नाहीतर होत नाही म्हणून
जो इंद्रियाचे चोरुनी जेवी. दुसरं सांगितलं अहंकार सांडोनी मग आस्तीची वस्तू होई जे. आपल्या जवळच आहे त्याची प्राप्ती करायची झाली तर अहंकार नसावा परमार्थामध्ये, नाही का? नाहीतर उगाच म्हणायचं हा मी एवढा वाजितो, मी एवढा गातो, मी चालतो. नाही, आता बघा सुंदर वाजवणारे पकवाज आहे, तुम्हाला त्याची किंमत कळत नाही. गाणाऱ्याची वाजवणाऱ्याची किंमत कळत नाही. एवढे सुंदर याच्यातून बोल काढतात. तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, पण त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा सगळं. बघा वाजवा अजून एकदा परत. गाणारे नाही का? नाहीतर काय आणखी बसले वर जाऊन बसला काय? अरे याला तप म्हणतात. तपाशिवाय विद्या प्राप्त नाही. तपाशिवाय गाता येत नाही. तुम्ही पहाटे 8:30 वाजता आणि उठून पकवाज वाजत बसाल तर तुम्हाला त्याची प्राप्ती होणार. तुम्ही किती वाजता उठत होते मेहनत करायला? 4 वाजता. नंतर आता आपले उठतात ना पहाटे 8:30 वाजता आणि मग गुगू कधीच बसतात. त्याचा नाही, पारचाच आहे. पारचाच कार्यक्रम केलेला नाही का? आणि हे उठून या पहाटे आणि त्या भगवान परमात्म्याची सुद्धा प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहाटेच. आमच्या काही 4 महिने चातुर्मासामध्ये दररोज काकड्या वाजायच्या. दररोज तुमच्यासारख्याच होत्या, वारल्या, पण अख्खी ज्ञानेश्वरी पाठ होती. जर त्यांना मी एखादी ओवी विचारली ना तर मला म्हणायच्या मुडद्या लोकांचा उद्धार करून इथं झोप काढतो, तुला ओवी मला विचारतो? तुला पाठ करता येत नाही? तुला ज्ञानेश्वरीकडे बघता येत नाही? त्यांचा स्वभाव महाराज, मी झोपलेलो असलो ना तर त्या बाजूच्या जागेकडून झाडून घेणार पण खालचं झाडणार. मग मला उठून ती पण तेवढी जागा झाडावं लागायची आणि एकदा फड्याला हात लावला की परत ती हात लावायची नाही. हा, म्हणजे एवढं तिचा तपश्चर्या होता. पण तपाशिवाय काही प्राप्त होत नाही. हे चाललंय आपल्या वारीमध्ये. आणि त्या तपामुळेच आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला मिळतं. आणि तेच या साधू संतांनी परमार्थ केला आणि त्यांच्या पाठीमागे देव लागला. आपण देवाच्या पाठीमागे लागायचं का देव आपल्या पाठीमागे लागला पाहिजे? ताई, चहा आपल्या पाठीमागे लागला पाहिजे का आपण चहाच्या पाठीमागे लागायचं? चहा घ्यावं, चहा घ्यावं म्हणलं पाहिजे. आणि देतो का चहा? तुझ्या बापाने ठेवला का म्हणतो. आणि जो घेत नाही त्याला म्हणतो चहा घेता का? तो म्हणतो नाही. मग दूध घेता का? तो म्हणतो नाही. मग कॉफी घेता का? बरं द्या थोडी. घेता का? म्हणजे पण हे लगेच म्हणतो चहाच्या पाठीमागे लागलेला. चहा द्या, चहा द्या, नाही का? नाही, चहा आपल्या पाठीमागे लागला पाहिजे, बोलवलं पाहिजे, चहा घ्या. तसं भक्ती केल्याच्या नंतर देवाला सांगायची गरज नाही, देव आपल्या पाठीमागे लागतो. काय? आपल्या पाठीमागे लागलं पाहिजे. आणि महाराजांच्या पाठीमागे देव लागले आणि म्हणायला लागले महाराज तुम्ही एवढी भक्ती केली, एवढं वैराग्य आहे तुमच्याकडे, एवढं जगाचं कल्याण केलं, एवढं वाङ्मय लिहून ठेवलं, असं वाङ्मय लिहून ठेवलं, असा गाथा लिहून ठेवला की पाण्यात 14 दिवस बुडाला नंतर तरंगला वर आला, असं वाङ्मय. आणि अशी भक्ती करून त्याच्यासाठी तुम्ही काय करा, मला काहीतरी देवासं वाटतंय तुम्हाला. कोण म्हणतोय? देव म्हणतो. तर महाराज काय म्हणतात?
देवा तुला इथं कुणी पाठवलं? तू आलासच कसा माझ्याकडे? मी तुला काय आमंत्रण दिलं होतं का? महाराज म्हणतात येथे लागे तुझं बोलावे भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे लागला आणि म्हणायला लागले देवा येथे लागे तुझं बोलाविले कोणी? पार्थीला वाचून आला शिका, तुला काही आमंत्रण दिलं होतं का? नाही म्हणले. हा तुमच्यावर काहीतरी मला उपकार करावाशी वाटतात. उपकार? अरे मागा काहीतरी थोडासा उपकार करावा. म्हणले देवा तुला माझ्यावर उपकारच करायचा असेल ना तर तू काय कर. देवा ताईचा करी उपकार देहाचा विसर पाडी माझा तरीचा हा जीव सुख माझा बरवे केशवराजा कोळवाले. हा अरे म्हणले देहाचा विसर पडण्यासाठी काय गरज आहे? हा देहाचा विसर पडण्यासाठी काहीतरी दुसरं माग ना. देहाचा विसर पडून काय होतं? गांजा पडल्याच्या नंतर मी देहाचा विसर पडतो. ते दुसरं सिगरेट पडल्याच्या नंतर मी देहाचा विसर पडतो. आपू खाल्ल्याच्या नंतर मी देहाचा विसर पडतो. आणि आमच्या दिंडीमध्ये बी एक दोन आहेत त्यांना बी पहाटाची विसर पडतो. मग आम्ही उपाशी काम करू का? निघूनच जात त्याला विसर पडलेला असतं. खाल्लं का नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. त्याने बी विसर पडतो. पण महाराज म्हणतात अरे दुसरं काहीतरी मागणं. देहाचा विसर काय म्हणले तरीचा जीव सुख पावे माझा बरवे केशवराजा कोळवाले. आणखी काय मागायचं असेल तर मागणं. म्हणले ठाव देई चित्ता राखे पायापाशी. बरं थोडं नाही नुसतं पायाजवळ राहून काय तरी अखंड व्रत सकल व्रतशी अखंडित अखंडित तुझ्या पायाजवळ ठेव. हे मागणं मागितलं. याच्या पुढे जाऊन म्हणले आणखी काहीतरी मागा दुसरं. म्हणलं देवा तुला द्यायचंच द्यायचंच ना. चकारात्मक शब्द वापरला. सकारात्मक. देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दे. हेची दान दे गा दे. देवा तुला द्यायचं असेल तर हेच दान. हेच आता कोणतं दान मागितलं महाराजांनी? दानाचे भरपूर प्रकार आहेत. मी सांगून जातो नेहमी. बाबा तुम्ही ऐकलं असेल. रक्तदान आहे, चक्षुदान, विद्यादान, गोदान, भूदान, कन्यादान. अजून कोणतं राहिलं? मतदान. अजून अन्नदान. अजून शर्मदान, विद्यादान, कन्यादान, पिंडदान. अजून कोणतं राहिलं? अवयवदान, चक्षुदान त्याच्यामध्ये आलंच. आणखी काय दान? भूदान, गोदान, पतिदान,
पतिदान करायचं असेल ना बरं का ताई, तुम्हाला जर पतिदान करायचं असेल तर तो मला देऊन टाका. हा, तो जन्मजन्मी तो पती राहील बरं का. हा, दान करायचं असलं ते देऊन टाका, मी लगेच कामाला लावतो. तसं भगवान सत्यभामेने सत्यभामेने सांगितलं, नारदाने सांगितलं, सत्यभामे तुला जर जन्मजन्मी तोच श्रीकृष्ण भगवान परमात्मा पाहिजे असेल तर तो काय कर, मला दान देऊन टाक. मग सत्यभामेने दान देऊन टाकलं. नाही तर तुम्ही म्हणाल रिटायर आहे, काही बेकार कामाचं नाही, द्या महाराजाला दान. तसं नाही, पगार असला तर द्या माझ्याकडे दान करा. म्हणून दानाचे प्रकार आहेत भरपूर. आणखी दुसरं एक दान सांगतो, पतिदान, बायकोदान, पण ते पुढचा विषय आहे. दान करणारा दान कोणी केलं? शंकराने पार्वतीला दान देऊन टाकलं. कुणाला दिलं? रावणाला. मोठं कथानक काय बरं का महाराज. का दान दिलं? त्यांनी मोठा काय केलं होता? स्त्रियात. पार्वती म्हणायला लागली, मी मशानभूमी बरोबर तुमच्या बरोबर कुठपर्यंत राहू? एखादा बंगला बांधा. आता पावसाळ्याचे दिवस आलेले, मशानभूमीमध्ये कुठं राहू नाही का? एखादा बंगला बांधा. मग गोकर्ण महाबळेश्वरच्या तिथे तीच लंका कुणी बांधलेली आहे? लंका रावणाने बांधलेली नाही, शंकराने बांधलेली आहे. आणि त्याची वास्तू शांती करण्यासाठी म्हणले आपल्याला चांगला ब्राह्मण शोधला पाहिजे. मग हा रावण शोधला, वास्तू शांती केली. म्हणले काय दक्षिणा मागायची ती मागा. तो म्हणला मी मागल तीच दक्षिणा द्यावं लागणार आहे तुम्हाला, तरच वास्तू शांतीची शांती होईल, नाहीतर होणार नाही. म्हणले काय मागायचे ती माग. त्यांनी पार्वतीलाच हात घेतला. म्हणला पार्वती दान देऊन टाका. अरे तथास्त म्हणले, घेऊन जा. भोळा शंकर. भोळा म्हणजे एकदम भोळा नाही. जो भोळा मनुष्य असतो तो चक्रवर्ती राज्य करील का? शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझ्या चित्तीनाथ महाराज म्हणतात, त्यांचे पाय माझ्या चित्तात असायला पाहिजे. मग भोळा आहे का? भोळ्या माणसाच्या चित्तात पाय ठेवून चालेल का? नाही. त्या शिवाचं नाम घेतल्याबरोबर वाचे वदता शिवनाम तयाना बाधी क्रोध एवढी ताकद त्यांची. घेऊन जा म्हणले. नारद आले त्या ठिकाणी. हे म्हणलं भोळे शंकर, पार्वती देऊन टाकली दान. मग विष्णू आला त्या ठिकाणी. तो म्हणला काय नाही, आपण तिचा काया पालट करू. काया पालट समजतो का तुम्हाला? मेकअप केल्याच्या नंतर काया पालट होत नाही. मी किती मेकअप केला तरी मी काळ्याचा गोरा होईल का? तुम्हाला दिसत नसतील, माझे दातच दिसतात असतील. आता एवढा काय अंधारात गेलं तर दातच चमकतात माझे. म्हणजे काळ्याचा गोरा होऊ शकत नाही. पण काया पालट करायचा असेल तर नागदमयंती एक वनस्पती आहे, माझ्याकडे आहे बर का महाराज. आणि ती थोडी थोडी खाल्ल्याच्या नंतर सगळे तुमचे पांढरे झालेले केस काळे होणार, नख चांगले नवीन येणार, तेज तोंडावर येणार. असं का नाही? त्याला काया पालट म्हणतात. तसं या परमार्थामधलं खरं मुख्य कारण म्हणजे काय तर नामस्मरण. त्याने सुद्धा काया पालटते. आलं का लक्षात? या वनस्पती खाण्यापेक्षा इकडचा रस घेतला ना, रस आंब्याचा नाही बर का, संत्रीचा नाही, द्राक्षाचा नाही. द्राक्षाचा रस आहे ना तुमच्याकडे? तुमच्याकडे आहे का नाही द्राक्षाचा रस? जातात का द्राक्ष? त्याला नासके तुसके जातात का? चांगले खराब खराब. त्याचा रस, संत्रीचा रस आता 5 रुपयात ग्लास. ऊसाचा रस नाही का, हे रस घ्यायचा नाही. दुसरा ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. असं काहीतरी मागा म्हणले.
मग म्हणले महाराज माझे काय पडलं झाला पाहिजे, हा माझ्या कंठात ते नाम राहिलं पाहिजे, तुला द्यायचं असेल तर मला असं काही दान दे. ते दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. देवा तुला दानच द्यायचं असेल ना तर मी मागतो ते दे, नाहीतर आमच्या वडिलाची रीत नाही मागायची. भक्ती केल्याच्या नंतर काही मागायचं नाही, आणि केलेच तर मागितल्याशिवाय राहायचं नाही. एक तर देवाकडे काही मागायचं नाही, आणि भक्ती केली तर मागितल्याशिवाय राहायचं नाही. मग संसारातलं काही मागायचं नाही, आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. संसार नेहमी दुःखाकडून मोजायचा असतो, आणि परमार्थ नेहमी सुखाकडून मोजायचा असतो. म्हणून संसारातलं काही मागायचं नाही, आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. महाराज म्हणले देवा तू हे देऊ का ते देऊ का, हा आता आपल्याला वेळ नाही, थोडक्यात दाखवायचं. तिकडं झालेलं आहे, लक्ष लागलं असेल तिकडं की हे देऊ का ते देऊ का. आता सगळं सांगायचं म्हणलं की वेळ नाही. महाराज म्हणायला लागले, महाराजांच्या पाठीमागे गेले आणि म्हणले स्वर्ग मागा ना. महाराजांनी काय उत्तर दिलं, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम शून्य पुण्य मूर्ती लोकं विशांती एवं त्रे धर्म मनो प्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. मग पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उतरे येऊ लागती मागारे मृत्यू लोका. म्हणून मला स्वर्ग नको, म्हणले वैकुंठ मागा. महाराजांनी काय उत्तर देऊ, नको वैकुंठीचा वास नको. सुख आहे ना त्याला सुद्धा नाश आहे. नको वैकुंठीचा वास तया सुख आहे नाश. काही लोक म्हणतात वैकुंठ, अरे तिथलं सुख काय घेऊन बसले, स्वर्ग काय घेऊन बसले. स्वर्ग ही नरकाची वाट आहे. स्वर्गामध्ये तुम्हाला दिसतं सुंदर गायन करणारे आहेत, रंबेसारख्या नाचणारे आहेत, पण त्यांना शेवट कुठे यावं लागतं, खालीची आवृत्ती लोकांमध्ये यावं लागतं. म्हणून म्हणजे स्वर्ग नको, वैकुंठ नको. महाराज म्हणाले मला चांगला अनुभव आहे, मी एकदाच वैकुंठाला गेलेलो नाही. काय किती वेळेस गेले, 3दा.
एकदा भागीरथीसाठी वैकुंठला गेलेले परत आले. सुदुंबराचे तेली बाबा त्यांच्यासाठी वैकुंठाला गेलेले परत आले. पारनेरचे निळोपाराया बर का, त्यांना अनुग्रह देण्यासाठी ते परत आले होते. हा महाराज, तुम्हाला इथंच अनुग्रह झालेला आहे, तुम्हाला इथंच भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे. तुम्हाला माहित आहे का नाही? पण मला माहित आहे. इथूनच सुरुवात झाली. काय? इथंच कृपा झाली या स्थळावर. म्हणून ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे. सांगा, चांगल्या चांगल्या चोर तुका त्यांनी तपश्चर्या केला आपल्या मात्र सुंदर काय म्हटलं नाही का? असे किती कृपा झालेली. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती जोपर्यंत अनुभवाला येत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. विठ्ठल आजच तुम्हाला साक्षात्कार झाला होता याच ठिकाणी त्या वठ्यावर. आणि आजचाच तुमचा वाढदिवस, लग्नाचा सुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे. पण जिजाबाई सारखं नाही ना. नाही नाही, मला अजून काही त्यांच्या हातचं खायला प्यायला मिळालेलं नाही. मस्त आठवण करतात, बोलवतात, पण जाणंच होत नाही. ठाण्याला जवळ असतं ना, जवळ कार्यक्रम. महाराज येऊ का न्यायला? अहो पुढं जायचं मला, मी कसं येणार आहे लगेच? वेळच नाही ना. हा म्हणजे दोन्ही चाकं बरोबर असले पाहिजे तर वाढदिवस साजरा होतो. बरोबर आहे ताई? दोन्ही चाकं कोणते? हा, पत्नीचं आणि पतीचं एकामेकाचे विचार असायला पाहिजे. आपल्या संस्कृती तेवढी नाही. तुम्ही ब्राह्मणाच्यात जा, ते मंडळीला काय म्हणणार? अहो चहा ठेवता का? अर्धा अर्धा कप, आमचे महाराज आलेले आहेत घरी. हो येऊ द्या ना, येऊ द्या ना, बसा, थोड्याच वेळामध्ये तुम्हाला देते. आणि दुसऱ्याच्या घरी जर गेलो ना, एखाद्याच्या घरी, अगं ए मी तुला काय सांगतोय, आपल्या घरी महाराज आलेत, मग येऊ द्या ना, मग मला काय करायचं? अगं चहा ठेवतो का? घरात साखरच नाही तर कुठं चहा करू? म्हणजे आप घालवणारी म्हणायची. अगं बरं बाबा साखर आणून देतो. साखर आणून दिली तरी म्हणा अहो चहाची पावडरच संपली. काय? चहाची पावडर संपली. हे परत जातं आणखी पावडर आणायला. हा, इकडून तिकडून ते पावडर घेऊन येऊस तरी ही महाराजाचे कान भरवते. बाबा ते असंच वारकऱ्याला गोड बोलून घरी आणतंय, चहा प्यायला चला म्हणतंय, जेवायला चला म्हणतंय, घरात काही नसतं आणि तुम्हाला मारल, दोराने बांधल, तुमचे सगळे पडशी घेऊन टाकणार, पिशवीतले पैसे घेऊन टाकणार. हां, तुम्हाला मुलं बाळ आहेत ना बाई दोन, मग बघा मुलाबाळात जा ना, त्या बाबाच्या नादी लागू नका. याचे कान भरवले ना वारकऱ्याचे. हा आला आणि हे काय म्हणला, काय म्हणली, हिने अगोदर सांगितलं होतं तो बाबा दोराने बांधतो आणि मुसळाने मारतो. हे ती भीती ऐकून ते गेलं पळून. पळून गेलं, चिंग चिंग चिंगाट पळालं. झिंग चिंग झिंगाट नाही, चिंग चिंग चिंगाट पळालं तर गावात गाठलं. मग महाराज हे आलं ना दूध घेऊन, साखर पितो, पत्ती घेऊन. अगं म्हणली महाराज कुठं? म्हणलं असला कसला महाराज आणला? तो मुसळच मागतोय आणि तो दोरच मागतोय. असं अगं मग द्यायचं ना. अतिथी तसा गेल्याच्या नंतर परत काय होतं, पाप घेऊन जा, पुण्य घेऊन जातो आणि पाप टाकतो. या बिचाराने दोर घेतला खांदावर, सोल आणि मुसळ घेतलं द्यायला. कुठे गेला म्हणली? हे तर आता इथे गेला, पळत राहिला. वारकरी दिसतोय, ए वारकरी थांब 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 थांब, हे बघ मुसळला, हे बघ दोर. म्हणला खरंच बाईने आपल्याला वाचवलं. अशी बाई जर असेल नाही का. पण महाराजांचं पिटवलं नाही. एकदा गेलो, कपडे फुपडे लते वगैरे करून दिले, जेवण भरपूर घातलं
हा, पण असे दोन्ही चाकं जर बराबर नसेल तर त्यांचा संसार बराबर चालत नाही. आणि दोन्ही चाकावर बराबर चालले तर त्यांचा संसार चांगला आणि परमार्थ चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. एकामेकाला अनुमोदन देणारे असावेत. त्यांना म्हणायचं लग्नाचा वाढदिवस. बरा, लग्नाचा वाढदिवस म्हणजे काय? हा, त्याच्यात लग्न झालं, त्याच्यात परमार्थ, आणि ते सुंदर पकवास पण वाजवतात आणि ढोलकी पण वाजवतात. हा, कला पाहून आणि नोकरी फौजदार आहेत. हे पाहून नाही तर काय बा, काही मुलाचे कसं असतं बाबा, श्रीमंती बघून बघतात काय, मग तिकडे काय करू. हा, ते फक्त मुलगी द्यायची, बघायचं तसं नाही. त्यांचे संस्कार, त्यांचे विचार जगाचं कल्याण करणारे आहेत का, व्यसनमुक्त आहेत का. आजकालच्या मुली तेच बघतात. आता त्या नगरला गेलो होतो, राऊत महाराज आहेत का नाही, आलेत का राऊत महाराज इथं नगरचे? हा हा हा, तर मुलींनी काय केलं, कप्पशी खाली कागद लावला आणि चहा दिला. तर चहा दिल्याच्या नंतर तो नवरदेव म्हणला, खरंच हुशार पोरगी आहे, मला बशी गरम लागेल हाताला म्हणून कागद घालून दिला. पण त्या मूर्खाला कळालं नाही, हा कागद त्या गादीवर, तिला माहित होतं हे चहा प्यायल्याच्या नंतर कप गादीवर ठेवणार, त्याला डाग लागणार, म्हणून तिने कागद दिला होता ठेवण्यासाठी. पण हे तसंच पेलं आणि कप शेवट गादीवरच ठेवलं. तेवढंच बघितलं, म्हणजे हे माझ्या लायकीचं नाही. दुसरं परत बघायला गेलो तर ते पणगावर हात टेकून उठलो, बाबा मुलगा चांगला आहे बरोबर, पण मला पसंत नाही. ते आताच हात टेकून उठतंय, माझं आयुष्य जायचंय. म्हणजे मुली सुद्धा हुशार आहेत अशा. हा, म्हणजे असं सुंदर जोडा लक्ष्मी नारायणाचा असावा, परमार्थ करणारे असावात. मागे पण दिंडीत आले होते का बरोबर, आज पण आलेत ना. वा, कुठे? अरे हा, आता पाहिलं मी. की असं परमार्थ करणारा असावा, संसार सुखाचा करायचा असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संसार कोणता, 4 कपाट, 2 गाड्या नाही का, 2-3 बंगले, ह्याला संसार म्हणत नाही. काय, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं. हा, ह्या संसारातून मुक्त त्याला व्हायचं असतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम, याला संसार म्हणतात. तो संसार नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तर ब्रह्मचारी. आणि तुम्हाला ते म्हणतात अवघाची संसार हा संसार सुखाचा होण्यासाठी जाई लगे माये पंढरपुरा संसार सुखाचा म्हणतील. माझ्यावरच कीर्तन करायला लागत मला काय. हा, म्हणजे संसार तुमचा आमचा संसार सुखाचा होण्यासाठी या पंढरपूरला यायचंय. आणि आपल्याला ते तप झाल्याच्या नंतर आपल्या पाठीमागे देव लागणार आहे. हा, लागतोच. मग इथं येऊन काय मागायचं आणि काय घ्यायचं? गोगडे घ्यायच्या, बांगड्या भरायच्या, लाखाच्या बांगड्या घ्यायच्या. मला विचारलं विजूनी, बाबा काय आणणार? 2 लाखाच्या बांगड्या आणणार म्हणलं. तुला काय बाबा 2 लाख कुठं घालवणार तुम्ही एवढे 2 लाख? अरे नाही म्हणलं, 2 लाखाच्या बांगड्या. तुम्ही
घातल्या का नाही? 20 रुपये त्या सोन्याच्या नाही म्हणलं 2 लाखाकडे आणू बा मी तुला जास्त कमीत कमी. की मला काय सांगायचं होतं की इथं आल्याच्या नंतर काय मागावं, काय घेऊ नये, काय घ्यावं नाही का. काय घेतलं, काय घेतलं? प्रसाद. संताचा प्रसाद, पांडुरंगाचा प्रसाद आहे. हा, चुरमुऱ्याचा, लह्याचा नाही का तो प्रसाद. आणि हा प्रसाद तुम्ही दररोजच प्रसाद खाता ना, बेळ पोतभर तो प्रसाद नाही, फक्त पुण्यात बांधलं. पंढरपुरात आल्याच्या नंतर त्या प्रसादाला मान राहतो नाही का. त्या प्रसादाला प्रसाद म्हणून आपण घेतल्याच्या नंतर आम्हा देतो पंढरीनाथ हा प्रसाद. हा तसा तो प्रसाद. पण काहीचं मागणं वेगळंच असतं. माझा कोर्टाचा निकाल चांगला लागावा, माझा मालक दारू पितो त्याने दारू सोडावी नाही का, नोकरी लागावी, एखाद्याचं लग्न जमत नसेल तर तो देवाला मागतो देवा माझे मित्रमंडळी सगळे डबल चतुर्भुज झाले. मग काय नाही. मी एकटाच असा निसंग राहिलेला आहे. देवा माझं लग्न जुळू दे, माझ्यावर कृपा होऊ दे, कर्मधर्म सर्वांनी लग्न जुळू की मग म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. आणि दुसऱ्या दिवशी बायकोने घरातून बाहेर काढलं की मग म्हणायचं भाग्य नाही का. हा की कुणी बायको मिळाली म्हणजे भाग्य संपतो, बायको मागतो, दान मागतो. पण आपले सगळे खरे वारकरी काय मागत असतील इथं येऊन? चंद्रभागे स्नान. बोला की महाराज. चंद्रभागे तू का मागे तुका मागे हेच दान. तुकाराम महाराजांनी हे दान मागितलेलं आहे, चंद्रभागेचं स्नान आणि त्या काही कळसाचं दर्शन. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, आल्याबरोबर त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं. काय रूप लय बघतात लोक. एक जणाच्या पाकिटामध्ये बघितलं मी, गाडीत बसल्या बसल्या पुन्हा पाकिट खोलतोय असं बघत देवावर भावना. झोपेतून उठलं तरी असं करतोय, ते घेतं म्हणून मी असं बघितलं कोणत्या देवाचा फोटो आहे, असं बघितलं तर त्याच्यामध्ये एक नट्टीचा फोटो. अरे अरे बावळा. हा काय भुलला असेल रंगा तिथं भुलून गेलो. आणि काही भुलले ना तर त्या भगवान परमात्म्याच्या रूपाला भुलून गेले. भुलल्या नारी काही तर त्या भगवान परमात्म्याच्या वेणूच्या नादात भुलून गेल्या. काही तर वेणूचा कानावर नाद पडल्याबरोबर काय झाला परिणाम, ऐकणी
तर पडली पडता माझ्या माझे कानी. कानी. मी घरधंदा विसरले. त्याचा बासरीचा आवाज ऐकल्याच्या नंतर घरधंदा विसरले. आता तुम्ही म्हणताल एवढा देव तरी असं कसं आहे? मै भुली घर जाणे बाट. राधिका गवळणी म्हणतात बाजाराला गेल्या हाटाला गेल्या आणि त्या भुलून गेल्या. वाट विसरली आणि म्हणायला लागली मै भुली घर जाणे बाट गोस बेचणे आये हाट. हाट म्हणजे बाजाराला गेले आणि वाट चुकली. एक गोवंत म्हणते अगं तू तरी वाट चुकली पण मी पाय उचलून ठेवायला जातो. कहा पगडारू देके आनेला. मला जिथं पाय ठेवायला जाते तिथं तो कृष्ण दिसतोय. मैभुली भुलल्या काही भुलविला वेणू नादे नाही का. मैभुली घर जाणे बाट गोरस बेचणे आया हाट. की त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर एका गवळणीने तर त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि म्हणायला लागली काय सावळ आहे, काय परब्रह्म आहे, हा काय चतुर्भुज आहे, हा काय सुंदरते ध्यान आहे, काय कटेवर आहे, काय विटेवर उभा राहिलेला आहे. ती भुलून गेली. पाणी आणायला गेली चंद्रभागेला यमुनीच्या डोहाला आणि तिने पालता हंडा टाकला आणि त्या भगवान परमात्म्याला आज बघत राहिली. काय सावळ आहे, काय परब्रह्म आहे, काय गोड आहे, काय रुपडा आहे, काय छकुडा आहे, काय आचुडा आहे, काय बछुडा आहे, हा अशी म्हणतच राहिली. बाकीच्या गोळणी निघून गेल्या पाण्याला घरी. तिच्या त्या गोळणीला विचारलं तिच्या सासूने. अगं म्हणले आमची सुनबाई का आली नाही? अगं म्हणले तिला कोणत्या भूतानी झडपिलं का काय झालं? पालता हंडा टाकला आणि ती त्याच्यावर बसली आणि मग ती काय सावळा आहे, काय परब्रह्म आहे, काय राजस आहे, राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोकलिया असं आहे तेज पुंज ते बघितलेलं आहे. सासूबाई धावत पळत आली. 12 वाजलेले आहेत. हा आली तर हिचं तेच आहे. काय सावळा आहे, काय परब्रह्म आहे, काय गोड आहे, काय रुपडा आहे. सासूबाईंनी मागे चोळी सारली, बांगड्या सारल्या, पाठी मागे धापकन ताप टाकली. काय सावळा आहे, काय हा म्हणली ही बिघडली. तसे आमचे साधू संत बिघडले होते बरं का. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. हा बिघडलं पाहिजे. मै बिघडी मैं बिगड़ी किने बनाई. हे बिघडलं पाहिजे याच्यामध्ये परमार्थामध्ये. तसं ज्ञानेश्वर महाराजाने खांद्यावर पता घेतलेले आहे. पंढरपूरला आलेले आहेत. हा बाबा आता मी ते कशी वारी केली कुठून केली मला सांगायला वेळ नाही बरं का. तर खांद्यावर पता घेतली आणि पंढरपूरमध्ये आले आणि त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं. नुसतं रूप तर रूप पाहिल्याबरोबर त्यांना आनंद मावेन असं झाला पोटामध्ये. आता तो आनंद साठवता येत नाही. अंतरीचे नावे स्वभावे बाहेरी धरिताये परी आवरेना. किती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरी तो आनंद दाबून ठेवता येत नाही. एक मोठी वस्तू घरात आणून ठेवली कपाटात तुम्ही महाराज नाशिकमध्ये आणि बायकोला सांगितलं हे कोणाला सांगू नको बरं का, मी अशी वस्तू आणून ठेवली. ती म्हणते छे मी कोणाला सांगणार. पण तिची मैत्रीण आली की ती म्हणते माझ्या मालकाने काहीतरी आणून ठेवले. काय एवढं गटूड आहे कोणाला सांगू नको. तुला मैत्रीण आहे म्हणून सांगते. तिने लगेच गंगूबाईला सांगितलं. गंगूबाईने सखूबाईला सांगितलं. सखूबाईने ठोकूबाईला सांगितलं. सगळ्या गावात पसरलं पण दाबून ठेवता आलं नाही. महाराजांना साक्षात्कार झाला तो दाबून ठेवता आला नाही. मंत्र दिला तो स्वप्नामध्ये दिला. मागं सुद्धा दशमीच्या दिवशी महाराजांना खूप आनंद झाला. तो आनंद दाबून ठेवता आला नाही. त्यावेळेला तेवढ्या लायकीचा मनुष्य त्यांना भेटला नाही. त्यावेळेला मग महाराजांनी एक अभंग लिहिला ओतूर गावामध्ये. कोणता?
वा नारायण म्हणा लागले. हा त्यावेळेला तो आनंद दाबून ठेवता येईल. त्यावेळेला महाराजांनी अरुंद माग शुद्ध दशमीच्या दिवसाला आणि म्हणायला लागले आज माझं भाग्य उदयाला आलं. तसं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तेवढ्या लायकीचा मनुष्य भेटला नाही. त्यांचाच अभंग आहे रूप पाहता लोचनी. कोणी मुक्ताबाईचं म्हणतं, कोणी जनार्दन स्वामीचं म्हणतंय, पण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. वीरापर प्रकरणातला अभंग आहे रूप पाहता लोचनी. आणि मग महाराज आनंदाच्या भरामध्ये मैत्रिणीला अनुवाद करतात. मैत्रीण कोणती? रूप पाहता लोचनी. आणि सुख झाले हो साजनी. साजनी याचा अर्थ स्त्रीलिंगी शब्द आहे. साजनी काय? मैत्रीण. हा त्या मैत्रिणीजवळ अनुवाद केला आणि अंतःकरण काय केलं? खुल्लं केलं. आणि मग महाराज म्हणायला लागले रूप पाहता लोचनी. पाठीमागे लागली. नामदेवरायांनी भक्ती केली त्यावेळेला नामदेवरायाच्या पाठीमागे लागले. जनाबाईंनी भक्ती केली त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे लागले. तुकाराम महाराजांनी भक्ती केली त्यावेळेला देव त्यांच्या पाठीमागे लागले. नवे नवे सगळे कामसुद्धा त्या भक्ताचे करू लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी भक्ता नाही संसाराची चिंता, काय समर्थाची कांता पुराण लागे. काय मागणार आहे ते? हा काय मागून येते हेची आहे आता. हा आपण दररोजच आपण म्हणतो काय मागणी ते एक तुझं देवा देशी तरी पांडुरंगा. हा देवा तुला द्यायचं असेल तर मला असं दान दे. तर ते दान कोणतं मागितलं महाराजांनी? संतांनी दान कोणतं मागितलं? तर माझा कंठामध्ये नाम राहिलं पाहिजे. कंठला हो नाम
हो की देवा तुला द्यायचं असेल तर माझ्या कंठात नाम राहिलं पाहिजे. पण आपल्या रस्त्याने कुठं नाम राहतो? कंठी धरीला कंठामध्ये नाम असलं पाहिजे. काय कंठात नाम पाहिजे. अरे म्हणले काय नाम घेऊन बसतो, गंध लावणारा बी नाम घेतो, खिशे कापणारा बी नाम घेतोय नाही का, वारकऱ्यांच्या परश्या बी चोरून नेतोय, वारकऱ्याच्या तंबूमध्ये शिरतोय, चिवड्याचे बाचके बी काढतोय. तुमचे नाही ना काढे कोणाचे? काय आनंदीकर काही गेलं नाही ना आपलं आतापर्यंत? आपल्या दिंडीतली तशी माणसं नाही. अरे म्हणले काय काहीतरी माग ना तू. नाही तुला देवा माझ्या फक्त कंठामध्ये नाम राहिलं पाहिजे. चोर पण नाम घेतो, दुसरे पण नाम घेतात, पण त्यांच्या अंगामध्ये प्रेम नसतो, भाव नसतो. आलं का लक्षात? भाव तिथं देव, भावे विना देव, नकडे निसंदेह, गुरु विना अनुभव. म्हणून भाव आहे तिथंच देव आहे. बरोबर आहे का नाही? बोल वाजवला तिथंच देव आहे. चलो मचिंदर गोर काया वाजतोय तो ना मच्छिंद्राचा बोल. आता आपल्याला वेळ नाही, नको वाजू. की असं की तिथं आपल्या शब्दामध्ये, वाणीमध्ये, ही वाणी पवित्र होण्यासाठी काय पाहिजे? कंठी राहो नाम. त्याचा परिणाम काय होतो? पवित्र होतो देह, देह आपला पवित्र होतो, वाणी पुण्यवंत होते. जो वदे अच्युत सर्व खा, रात्रंदिवस दिन रजेनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस नामस्मरण करत चालतो. काल या तंबूमध्ये बरं का मी रात्रीला गेलो, उठलो तरी एक बाई झोपीमध्येच करते, माऊली माऊली माऊली. मी म्हटलं काय झालं म्हणायचं, पिशवी चोरली का काय? हा पण ती झोपीमध्ये बरळत होते. बरळणं माहिती आहे का तुम्हाला? बडबड करणे तुमच्याकडे काय म्हणतात? बरळतात. काही काही मुलं दिवसभर चेंडू फळीचा खेळ करतात आणि रात्री झोपीमध्येच म्हणतो, ए राम्या माझा चेंडू देतो का नाही का? मारू आहे. आई जवळ झोपलेलो आईच्या थोबाडात मारतो. आई म्हणते मोड द्या, दिवसभर उन्हात तानाचा खेळतो आणि माझ्या थोबाडात मारतो. कुठे येतो तुझा बहीण ध्यान मार राम्या. म्हणजे त्याला बराळणं म्हणतात. मला एकदा भिवंडीला आज कोकाटे साहेब आले होते बघा. तिथं डेपो मॅनेजर होते कुंभार साहेब, आणि त्यांचा भाऊ एक कंडक्टर होता, ते डेपो मॅनेजर होते. आणि मी त्यांच्याकडून उतरायचो. मी त्यांचे भाऊ आले, म्हणले महाराज आमच्या बंधूकडेच नेहमी उतरतात, आमच्या घराला तरी पाऊल लागू द्या ना एकदा. म्हणलं झालं नाही कीर्तन, आपल्याकडे जाऊ म्हटलं. त्यांनी बॅग वगैरे कीर्तन होतं का नाही तर तिथे आणून ठेवली, घरी नेलं. आता जेवण करून गेलो, घरी नेलो. मला म्हणले बाबा तुम्ही पलंगावर झोपा. मी म्हणलं ठीक आहे. आता घरी बोलवलं, पलंगावर झोपवलं ना, काय खाली झोपलं, काय झोप लागणार, आपण दमून गेलेलो असतो. आणि पलंगावर झोपलो, पण हे रात्रीच म्हणायला लागलं खाली उतर रे, तुला सांगतो ना खाली उतर. म्हणलं हे उगच आणलं मला इकडे झोपायला. झोप लागायचं टाइम. खाली उतरलो, उपारनं टाकलं, झोपलो. परत दुसऱ्यांना तो वर चढ, तुला कळत आहे का नाही, वर चढ ना. आणखी वर जाऊन झोपलो, कारण ते कंडक्टर होतं दिवसभर बंबललेलं. खाली उतर, वर चढ. त्याला ते रात्रीच्या झोपीमध्ये सुद्धा काय बरं होतं. तसे बाकीचे दिवसभर शिट्ट्या फुकलेल्या असतात. नेहमीच हात इकडे खाली घाल, तिकडे खाली घाल, ते झोपी याला बराळणं म्हणतात. त्या झोपीमध्ये त्याला काही कळत नाही. तसं परमार्थ करणारा रात्र कळत नाही,
दिवस कळत नाही. अंगामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात अंगी भरवणीया प्रेम. कारण दिवसभर केलेला छंद, ते ध्यास लागलेला भिंगुरटी असते, तिला ध्यास लागलेला असतो. कुंभारीन म्हणतात आमच्याकडे एक आळी आणून त्याच्यामध्ये ठेवते भिंगुरटी ना, इकडून तिकडे येते, त्याला टोच मारते, चिखलाचा हळ करते, तिला ध्यास लागतो. ती आता आळी येईल मला मारील, आता आळी येईल मला टोच मारील म्हणता म्हणता ती काय होते? आळी होऊन उडून जाते. असं आपणच देव होय. दिवसभर चिंतन केलं, नामस्मरण केलं तर आपणच काय होऊ? देव. आपणच देव. ऐका बरोबर आहे प्रमाण. आता दम लागायला लागला बरं. हा टाइम पण झालेला आहे, 9 वाजलेले आहेत. खिचडी पण झालेली आहे. नका पाणी पाजू मला. विठ्ठल मला एवढंच सांगायचं की अगोदर मी पहिलं दुसरं चरण सोडलेलं आहे. काही आपण दुसऱ्या चरणापासून सोडायचे असतात, काही आपण पहिल्या चरणापासून सोडायचे असतात, काही अभंग शेवटच्या चरणापासून सोडायचे असतात. हा दुसऱ्या चरणातून आरंभ केलेला आहे. आणि ऐसे काही द्यावे दान. देवा मला असं काहीतरी दान दे, दुसरं दान काही देऊ नको. म्हणले अजून काहीतरी मागना. म्हणले देवा तुला द्यायचंच असेल ना तर मला संताचं पुन्हा पुन्हा दर्शन व्हावं. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांग, तिसऱ्या चरणामध्ये सांगतात संताची संताचे पायी ठेवी मागितलं की मला संताची संगती दे. संताच्या चरणावर माझं पुन्हा पुन्हा मस्तक लागलं पाहिजे. करी मस्तक ठेंगणा लागे संता. अरे म्हणले काय घेऊन बसला दर्शनामध्ये? हा महाराज खरं सांगू अजून काहीतरी मागा ना. म्हणला महाराज त्यांचं दर्शन घेतलं रे घेतलं की माझ्या जन्म मरणाची येरझार संपली. नुसतं संताचं दर्शन घेतलं तर एवढंच नाही, संताचा वारा लागला. वारा कळतं का नाही? वारा म्हणजे वारं लागलेलं असतं ते वेगळं बरं का. वारं आला शीतळ शांतीचा, तेने सुख झाले शरीरा. फिटल पातकांचा थरा, कळी कायाची धाक धरा. एवढं नुसतं वारं जवळून गेलो तर आणि धक्का लागला आपल्याला तर आणखी चांगलंच आहे. पण तो काय म्हणतोय? तुझे डोळे गेले का? अरे संताचा अंग लागला. माऊली म्हणतात संताचे नि अंग लगे, पापा ते जिनने गंगे. हा एवढी ताकद त्या संतामध्ये आहे. एवढंच नाही, जर त्यांना आलिंगन दिलं, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, ही काया दिव्य होऊन जाते. हा आणि संत चरण रच लागता सहज वासनेचे बीज जोडले जाय. म्हणून महाराज म्हणतात की मला संताच्या पायावरचं डोकं काढू नका. संताची पायी ठेवी वेळोवेळा ठेवी. परत म्हणतात येतो या लुटवी माता, मरणा वाचवणी सर्वता मेलो तरी चालेल पण माझा इथून माता बाजूला काढू नका. माझी वारी खंडन करू देऊ नका. मेलो तरी चालेल. बाबा म्हणतात पुढच्या वर्षीचं काही खरं नाही. अहो म्हणलं त्याच्या सत्तेने आपण चाललेलो आहे, आपल्या सत्तेने चालत नाहीत.
मी बोले विला वेदू बोले, मी चाले विला सूर्य चाले, मी हलविला प्राण हाले, वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता, चाले हे शरीर कोणाची सत्ता? मी बोले विला त्याची सत्ता आहे. आपण दोन पायाने चालतो का बाबा? हा काय पायाने चालतो का आपण? पायाने चालतो, बरोबर आहे. आपल्या पायाने चालतो ना, का चालविणारा दुसरा? हा, जर आपल्या पायाने चालत असतो तर मशानभूमीमध्ये आपण चालत गेलो असतो. चौघाच्या खांद्यावर जायची काय पर्याय असते. म्हणून त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेने हे संतांची कृपा झाल्याच्या नंतर काय होऊ शकत नाही. संत कृपा झाली, इमारत फळाली, काय प्राप्त होऊ शकणार नाही मला सांगा. त्यांचं एकदा दर्शन झालं रे झालं की या माया नदीतून, या संसार रूपी सागरातून एकदाच तो तरुण जातो. ते शेवटच्या काळामध्ये सांगतात, तुका म्हणे तारे, तुका म्हणे ऐसे जाल का ऐसे जाल का सरे तरे एका भव सिंधू सरे, भव सिंधू संसार रूपी सागर. ते सावरकर तरुण गेलेला तो सागर नाही बर का. हा संसार रूपी सागर मोठा आहे. तुका म्हणे तरे एका भव सिंधू तरे, या भव सिंधू नदीतून तो तरुण जातो. तरतरती हा धातू आहे. तरामी तरावा तरसी तरंती. हे धातू आहे, व्याकरण आहे. तरामी तरावा तरसी तरंती, एक तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. त्या संतांच्या मुखातून त्या कंठात धरलेलं नाम आणि त्या प्रेमाने अंगी भरून या प्रेम. ऐसे काही द्यावे दान, मी पतित आहे, अनाथ आहे, दुबळा आहे, देवा मला द्यायचं असेल तर मला असं दान दे. संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, पुन्हा पुन्हा त्यांचं दर्शन करावं. त्याच्यानंतर महाराजांनी दान मागितलं की मी एकदा त्यांचं दर्शन झालं की माया यंती तरंती ते या भवसागरातून मी तरुण जाईल. तरामी तरावा तरसी तरंती, तरती धातू आहे. तुका म्हणे तरे एका भव सिंधू सरे. आता काही लोक चला तरी माहित आहे का? होय तरी तुम्हाला मामा तरी कालची तरी बाजार आमटी आपल्या मंडळीने केलेली. ते वरचं होतं, कुणी शावरा म्हणतो बरं का त्याला. आणि सातारा जिल्ह्यामध्ये काय म्हणतात? कट. कट, आदन, आणखी दुसरं एक काहीतरी नाव आहे बाबा. कडाण. कडाण. तुम्हाला माहिती आहे कडाण? नाही. तरी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये शेवरा म्हणतात त्याला. हे वरचा शेवरान. ही ती तरी घ्यायची नाही. मला एकदा ढबेवाडीला असाच प्रकार झाला. तिथं जेवायला गेलो, लालबागवरून मुंबईवाल्याकडून चिंचपोकळीला कार्यक्रम आणि ढबेवाडीला कार्यक्रम. तिथून सकाळी लवकर बसलो, भूक लागलेली होती. बाबा म्हणे तुम्ही कीर्तन झाल्यावर जेवणार का अगोदर? नाही म्हणलं मी अगोदरच जेवतो. मग वाढू म्हणले वाढा. म्हणले तुम्हाला हे कडाण वाढू का जरा? मी म्हणलं कडाण हा पदार्थ काही खाल्लेला नाही, कालच्या बाजारच्या आमटीसारखी. म्हणलं चालेल द्या. वाटी भरून आमटी दिली. वरीत तरी आलेली होती. ते हुलगे कुळीत म्हणतात का नाही, ते हुलगेच ना, कुळीत
त्याची आमटी केलेली होती. आम्हाला बी गोड खाऊन कंटाळा आला होता आपल्या दिंडीसारखा. पहिला फुरका मारला त्याचा. फुरका मारल्याबरोबर माझी शेंडीच उभा राहिली. एवढा कडक म्हणजे कडक होता ना ते. अरे बापरे, ठसका लागला पहिल्यांदाच त्या तरीचा. डोळ्यातून धारा वाहू लागल्या. तेवढ्यात म्हणते आता गपचिप खाऊ द्याला. ठसका आपण लागल्याच्या नंतर काय करतो, अपमान होऊ नये म्हणून दाबून धरतो. पण तेवढ्यात म्हणले बाबा किती वाजता निघाले होते. म्हणलं 10 वाजता निघाला होतो. बरं आणखी परत काय म्हणते, बाबा तुमचं लग्न झालंय का नाही. म्हणलं नाही. बरं तुम्हाला किती भाऊ आहेत. आता गपचिप खाऊ द्यावं का नाही. म्हणलं आम्ही 4 जण भाऊ आहेत. पण मी वाचलो तर 4 जण या काळांमधून. कारण गंगा यमुना व्हायला लागला. नाशिक त्र्यंबकला मिळाल्या बाबा. गंगा यमुना नाशिक त्र्यंबकला मिळाल्या आणि तिथून वगधंदा आता सोडून द्या. आमचे 3 गाव वाढले. आता नाही आपण त्या काळांमध्ये त्याच वेळेला मिळणार असतो तर सगळेच गेलो असतो. तसं तुका म्हणे तरे, ती तरी घ्यायची नाही. तर ती हा धातू आहे. हा तरुण नेणार आहे. म्हणून तुका म्हणे तरे एका वैभव सिंधू सरे. आपला वेळ संपलेला आहे. 10 मिनिटं तुमचे जास्त घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल मी क्षमा मागते बाबा. 10 मिनिटं 10 मिनिटं जास्त तुमचे. किती वाजले. 10:15 म्हणजे किती मिनिटं. 15 मिनिटं जास्त घेतले आणि तुम्ही 15 मिनिटं उभा राहिलात. काय माझ्या उपकाराला उभा राहिलेला नाही. आणि तुम्ही बसलात तरी आपोली आपण संसार बंधन म्हणून एक वेळेस प्रेमाने आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो असेल दिंडीमध्ये राग मानू नका. माझा स्वभाव आहे कडक भाषेचा, तरी पण मी आवरण धरतो. रागा वैतागाने एखाद्याला बोललो असेल तर क्षमा करा बरं का. आणि काही चुकून झालं, काही गलत गाण्यामध्ये पंक्तीमध्ये काही वेळ झाला असेल त्याचं बी तुम्ही काही वाईट म्हणू नका. कोणी उपास राहिले असेल, कुणाला मिळालं नसेल नाही का, ते पण माझ्या सगळ्या पदरामध्ये टाका. आपण आनंदात सुखाची वाढ करू. मी तुम्हाला क्षमा मागतो. जो चुकत असतो तो जीव असतो, न चुकत असतो तो देव असतो. या जीवाकडून चुकला असेल पालखी सोहळ्यामध्ये तर त्याच्याबद्दल क्षमा मागतो. आता तुम्ही उद्या जाणार बाबा. तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही एकटेच राहणार. आळंदीला एकटेच पोहोचणार नाही का. परत वर्षांनीच आपली भेटीगाठी होणार. म्हणून तुम्ही गेल्याच्या नंतर आठवणी राहतात आणि त्या आठवणी मात्र जात नाहीत 1 महिनाभर. हे होते बरोबर, ते होते बरोबर नाही का. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद एकला मनोमनी मेळ जमला. आपण नाचत आलो, गात आलो, फुगड्या खेळत आलो. गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा फक्त, दुसरं काही मागू नका. म्हणून हे झालेली शेत भगवान चरणी अर्पण करतो आणि इथं थांबतो. टोपा काय उपमा द्यावी तुम्हाला आणि काय सांगावं. माझाच कंठ दाटून येतो.
कंठी प्रेम राहते नाही निर्मल होते. पुढे काय हृदय प्रगती राम हृदय प्रगटे रामरूप. आपल्या सर्वांना त्या भगवान परमात्म्याची कृपा व्हावी. तुम्ही आम्ही खेळत आलेलो आहोत. आता हे पूर आल्याच्या नंतर वाहत आलेलं पाणी कुठंतरी आडकाठी असते आणि त्याला आमच्याकडे फुरसन म्हणतात. पुरामध्ये आलेलं कुठंतरी अडकतं त्याला काय म्हणतात? फुरसन. आणि ते एकदा का फुरसन फुटलं रे फुटलं, परत पूर आला तरी एकत्र येणार नाही. तसं आता उद्या सगळे फुरसन फुटणार आहे. कोणी ठाण्याला जाणार, कोणी नाशिकला जाणार, कोणी कोल्हापूरला जाणार, कोणी लातूरला जाणार, कोणी नगरला जाणार, कोणी बीडला जाणार, सगळे जाणार इथून. पण या माऊलीच्या आडकाठीमुळे आपण एकत्र आलो आणि 22 दिवस आपण या ठिकाणी अडकून पडलो. आणि 22 दिवसामध्ये आपण साधू संतांच्या विचाराची सांगता, काही प्रवचनं झाले, रस्त्याने भजन झालं, आपण गात आलो. इथपर्यंत शुद्ध आचार ठेवा. त्या संताचा जप केला आपण. निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलीचा, तुकाराम महाराजाचा, त्यांचा एक वेळ जप करा. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. आणि जर त्यांचा जप नाही केला तर तुका म्हणे पापे येतील रोगाची रूपे, रोगाच्या रूपाने येतील आणि आपल्याला ते भोगावं लागतील. म्हणून त्या संताचा एक वेळेस जर पुनीत व्हायचं असेल, पावन व्हायचं असेल, पुण्यवंत व्हायचं असेल, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी. असा संत दर्शनी हा लाभ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या संताचा एक वेळेस जप करा. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि इथंच थांबतो. सगळ्यांनी 2 मिनिटं थांबा. हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय नंतर जरा 2 मिनिटं बोलू द्या. आज आपण या ठिकाणी गेली 17